जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झाला। दिलीप डिसले आणि डोंबिवलीचे अतुल मोने अशी मृत पर्यटकांची नावे आहेत। अतुल मोने डोंबिवलीच्या पश्चिमेच्या ठाकूरवाडी परिसरातल्या श्रीराम अचल इमारतीत राहतात। अतुल मोने हे पत्नी आणि मुलीसह पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते। अतुल मोने रेल्वेच्या परळ इथल्या वर्कशॉप विभागात सेक्शन इंजिनियर पदावर कार्यरत होते। तर पनवेलचे माणिक पटेल आणि एस भालचंद्र राव हे 2 पर्यटक जखमी झाले आहेत। दोघांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती काश्मीर प्रशासनाने दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे जम्मू काश्मीर प्रशासनातल्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत। आमच्या मध्यंतरी मीटिंग होती एजीएम, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आता आम्ही काश्मीरला फिरायला वर जाणार आहे। तारीख वगैरे काय तेव्हा हे सांगितलेलं नव्हतं मी, पण सर्व फॅमिली जाणार होती असं सांगितलेलं। पण ते आता आम्हाला कळलं की तिथे आता दहशतवादी हल्ला झाला। आम्ही आता बातम्यांमध्ये ऐकलं आणि कळलं की असा दहशतवादी हल्ला झालेला आणि त्यांना शूट केलं। पण आता अजून आम्हाला नक्की कळलेलं आहे की लिस्ट ज्यांच्याकडे आलेली आहे म्हणतात की पण एकच नाव, पण त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी हे दोघंही त्यांच्यासोबत आहेत आणि अतुल हे आमचे चांगले मित्र होते। अतुल मोने जे आहे तुमच्याबरोबर काम अतुल मोने हा माझा मित्र आहे आणि तो माझ्या संगती कामावर जायचा। आम्ही 6-14ची डोंबिवलीवरनं लोकल एकत्र पकडायचो। तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असा आतंकवादी हमला झाला आहे तिथं, तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं। तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे। तर ह्याची आतापर्यंत खात्री नाही झाली आहे मला, तर फक्त एवढं सांगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।